नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुष मुळीक ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 9th सब्जेक्ट सायन्स पार्ट 1 अँड 2चे रयत शिक्षण संस्थेच्या घटक चाचणीचा पेपर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 2025-26चा पेपर आहे, जो मी 2026-27च्या सरावासाठी एडिटिंग करून महत्त्वाचे प्रश्न सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे नोट सर्व वाचायचे 2 सूचना आहेत. त्यानंतर बघा पार्ट 1 आहे, सायन्स पार्ट 1. त्यानंतर सायन्स पार्ट 2 आहे. तर क्वेश्चन नंबर 1A बघा काय आहे, फिलिंग द ब्लँक्स 3 मार्काला आहे. काय आहे बघा, पहिला आहे ड्युरिंग द कोलिन टोटल मोमेंटम, हे त्याचे उत्तर आहे. रिमेन्स द कॉन्स्टंट, काय कॉन्स्टंट रिमेन्स कॉन्स्टंट होतं, तर टोटल मोमेंटम. त्यानंतर सेकंड आहे बघा, द फ्लॉवरिंग वॉटर वाज डॅश डॅश एनर्जी, तर कोणती कायनेटिक एनर्जी. त्यानंतर बघा फॉर्म्युलेची रिकामी जागा आहे, डॅश डॅश इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी, तर ह्याचं आन्सर आहे मोमेंटम. ओके. त्यानंतर बघा, त्यानंतर बी आहे त्यातलाच, स्टेट द वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स, 2 मार्काला आहे. तर पहिलं बघा, पॉवर इज अ स्केलर क्वांटिटी, पॉवर ही स्केलर क्वांटिटी आहे का, तर हो, त्यामुळे ट्रू इथे आन्सर आहे. त्यानंतर दुसरं आहे बघा, एक्सलेशन इज अ पॉझिटिव्ह एक्सलेशन, तर त्याचे उत्तर बघा हे चुकीचं आहे, हे फॉल्स आहे, तर हे जे उत्तर आहे फॉल्स. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सी आहे, फाइंड द ओल्ड मॅन आउट, तर काय वर्क, एनर्जी, पॉवर अँड फोर्स हे दिलेलं आहे, तर त्याचं आन्सर आहे फोर्स. आन्सर आहे फोर्स ओल्ड मॅन आउटमधलं. त्यानंतर बघा 1 मार्काला होतं ते. त्यानंतर बघा काय आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 2 4 मार्काला. तर काय आहे बघा, पहिला आहे स्टेट न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा द्यायचा आहे, तर बघा काय आहे त्याचा आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा हे त्याचे आन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा IMP क्वेश्चन आहे. ह्याच्या जागी तुम्हाला फर्स्ट लॉ किंवा थर्ड लॉ ही विचारू शकतात. तर उत्तर नीट बघून घ्या. फॉर्म्युला नाही लिहिला तरी चालेल, फक्त स्टेटमेंट लिहायला लागेल. त्यानंतर बघा काय आहे, क्वेश्चन नंबर 2 त्यातलाच 2 आहे, A 25 watt electric bulb is used for the 10 hours every day. How much electricity does it consume each day? तर त्याचे आन्सर बघा. तर हे त्याचे आन्सर आहे. आन्सर नीट बघून घ्या मित्रांनो. IMP क्वेश्चन आहे. उत्तर नीट बघून घ्या आणि सराव कसा बघा, कसं कसं काही काढलं आहे ते. फॉर्म्युला बघा कसा वापरला आहे, हे सर्व बघून घ्या आणि सराव करा. त्यानंतर बघा काय आहे, क्वेश्चन नंबर 3 आहे. तर काय आहे बघा, द रिॲक्शन बिटवीन द जूल्स अँड द अर्ग, तर हे बघा 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन मल्टिप्लाय 1 मीटर हे असते, इतर रिकाम्या जागामध्ये आहे, म्हणजे ॲक्टिव्हिटी पद्धतीने तपासणी ह्या क्वेश्चन दिला आहे. त्यानंतर बघा इथं काय 10⁵ मल्टिप्लाय 10 स्क्वेअर सेंटीमीटर. त्यानंतर बघा 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाय मल्टिप्लाय 1 सेंटीमीटर. त्यानंतर 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग्स, हे त्याचं आन्सर आहे फायनल. ही ॲक्टिव्हिटी पद्धती दिलेली आहे. त्यानंतर बघा तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा पार्ट 2 आहे, सायन्स पार्ट 2. तर क्वेश्चन नंबर 1A बघा काय आहे, फिलिंग द ब्लँक्स आहे. तर त्यातला फर्स्ट भाग काय आहे, डॅश डॅश प्लांट हॅव सॉफ्ट अँड फायबरी लाईक बॉडी, तर त्याचे आन्सर बघा काय आहे, थॉलोफाईट आहे, त्याचे आन्सर आहे. IMP आहे मित्रांनो हे. त्यानंतर बघा 2 आहे क्वेश्चन नंबर, त्यातलाच 2 आहे, इच लेवल इज द फूड चेन इज कॉल्ड डॅश डॅश, तर त्याचा आन्सर आहे ट्रॉपिक लेवल. त्यानंतर बघा आहे थर्ड, डिकम्पोजिंग प्लांट्स हॅव डॅश डॅश व्हेरिएशन, तर ह्याचे आन्सर आहे हे 3 मार्काला आहे. तर हे बघा हे सर्व IMP मित्रांनो. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, कंप्लीट द
कोरिएशन. बी आहे प्रश्न, कम्प्लीट द कोरिएशन. त्यातलं पहिलं भाग काय आहे? प्रोडक्ट आउट फॉर कस्टमर आणि इथं दिलेलं आहे. तर इथं आन्सर काय आहे बघा, हेट्रोट्रॉपिक हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतर बघा दुसरं आहे, आणि दुसरं आन्सर बघा फायरोब्रोमन्स हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतर बघा सी आहे, फाइंड द ऑड वन आउट. तर हे बघा काय दिलेलं आहे. पहिला प्रश्न काय, फॉर्ग, वोल, फॉक्स अँड डिअर. तर ह्याचा आन्सर आहे वोल. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2 आहे बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन नंबर 2 आहे, एनी 2 आहे, 4 मार्काला आहे. त्यातलं पहिलं बघा, कम्प्लीट द फ्लावर चर. तर बघा काय आहे, तर काय आहे बघा, इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ द नायट्रोजन सायकल. हे IMP आहे मित्रांनो, हे तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात. तर बघा काय आहे, नायट्रोजन फिक्शन. त्यानंतर आहे बघा होमोरिफिक्शन. त्यानंतर नायट्रोफिक्शन. त्यानंतर आहे डेनोटिफिक्शन. त्यानंतर बघा आहे प्रश्न, त्यातला दुसऱ्या प्रश्नातला दुसरा आहे, ड्रॉ द नीड डायग्राम ऑफ द स्पायरोगॅरा. तर मित्रांनो हे IMP आहे. या जागी तुम्हाला म्हणजे नोट्सही विचारू शकतात स्पायरोगॅराच्या त्या डायग्रामच्या आधारेही. तर त्याचे आन्सर बघा काय आहे, तर ती डायग्राम बघा. तर हे बघा, ही ती डायग्राम आहे स्पायरोगॅराची. नीट बघून घ्या डायग्राम, इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, IMP आहे. सेल वॉल कुठं आहे, सेल मेम्ब्रेन, हे सर्व बघून घ्या. ही सर्व डायग्राम नीट बघून घ्या कशी काढली आहे ही. त्यानंतर बघा, त्यानंतर आहे बघा 3 आहे, त्याला राईट द डिफरन्स बिटवीन. तर बघा काय आहे, थायलोफाईट आणि बायोलोफाईटाचं डिफरन्स बिटवीन द्यायचं आहे. तर बघा, तर हे बघा, हे जे डिफरन्स बिटवीन आहे. तर बघा, प्लांट्स बॉडी इज नॉट डिप्रेशन इन टू द रूट सिस्टीम अँड लेवल्स. इकडे बघा, प्लांट्स बॉडी इज प्लॅन्ट सी दिलेलं आहे. तर हे बघा, हे सर्व त्याचं डिफरन्स बिटवीन आहे, नीट बघून घ्या. एक्झाम्पलही लिहा, तर एक्झाम्पलही दिलेले आहेत. तर हे बघा, हे त्याचे आन्सर आहे. आन्सर नीट बघून घ्या मित्रांनो, IMP आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.